मन मंदिरा गजर भक्तीचा. एक सांगू का, कोणत्याही मुलीने शिकवण्याचा राग घेऊ नये. त्या शिकवण्यामध्ये तिला कमी करणं आहे का तिचं ज्ञान वाढवणं आहे एवढं लक्षात ठेवावं, मग बघावं. पुष्कळ घेऊन जा, काय आनंद वाटेल तुम्हाला, आनंद वाटेल. दादा महाराजांच्या पासून आमचा काळ चालू आहे. दादा महाराजांच्या हाताखाली 4 सुना होत्या, कौतुकानेच. आमचे 2 चुलते, आमचे वडील, आमची मंडळी अतिशय कौतुकाने. कधी एक तिने सांगावं, कधी माझ्या सासऱ्याने धक्का लावला. उलट सासऱ्याचं नाव काढलं की तिच्या डोळ्यात पाणी येतं. आमच्या घरात मोठी गंमत असते. आपलं काय ओपन सिक्रेट आहे, काय तसं काय आमच्याकडे काय झाकलेलं काहीच नाही, कारण लपवण्यासारखं काही नाही. वाईट गोष्ट असेल ती लपवावी, चांगली गोष्ट जगाला सांगावी ना, कुठे बिघडलं. आमच्या घरात मोठं गंमत काढायचं. आमची आई पैसे मागायला गेली की नाही, कालच 50 दिले ना तुला, मग मी खाल्ले की काय. हा प्रत्येक नवरा बायको ते गमतीचा वाद असतो. हा काय, अहो 50 दिले म्हणजे काय झालं, दिले म्हणजे काय झालं. काल अमक्याला इकडे गेले, तमक्याला तिकडे गेले, हां असं होय. नाही दत्ता पैसे. आमच्या आईने काय करायचं माहिती आहे का, रुक्मिणी तू जा. हां काय बाळा तुला काय पाहिजे. हां मामांची पैसे संपलेत, किती देऊ. पण 100 असू दे. मग आमच्या आत्ता कसं आत्ता कसं आत्ता कसं. अगं भाग निराळा आहे, ती माझ्या बाबाची. हां नीट लक्षात घ्या, संसार कसा करावा हे सुद्धा इथून शिकून जा, बरं पडेल. तुम्हालाही बरं मलाही बरं. काय पण हे दोन्ही बाजूनी समजलं पाहिजे. टाळी कधी एका हाताने वाजत नाही, हे नीट लक्षात घ्या. केवळ म्हाताऱ्यांनी समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे. तरुणांनी कसंही बेछूटपणे वागण्याची सवय आहे, तसं जमत नसतं. दोन्ही हाताने टाळी वाजते, म्हणून दोन्ही समाज असतो. नाही तर घरी जाऊन मुलांना सांगा असं सांगितलं महाराजांनी, म्हणून काही बिघडत नाही. असो काय काय म्हणून बघितलं, पुढच्या पिढीची आई म्हणून बघितलं तर विलास आहे. सून म्हणून बघितलं तर विकार आहे. विकार आहे. हे 2 दृष्टिकोन ठेवा. अजून सांगतो, बाई म्हणून बघितलं पुढचा व्यापक, बाई म्हणून बघितलं तर विकार आहे, आई म्हणून बघितलं तर विलास आहे. काय एखाद्या स्त्रीकडे बाई म्हणून बघा, तुमच्यातले विकार उफळून येतील. आई म्हणून बघा. विवेकानंदांना एक युरोपियन स्त्री भेटली. हां ते म्हणले तुमच्याशी लग्न केलं तर माझं रूप येईल, तुमची विद्वत्ता येईल. ते म्हणले बाई जा, दुसरा शोध कोणतरी. त्याच्या उलट घडलं तर तुलाही ताप आणि मलाही ताप. काय आमचे तुकाराम महाराज म्हणाले, काय ग मीच सापडलं का तुला, काय गावातले पुरुष मेले का, जा की त्यांच्याकडे. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. एकच वस्तू आहे, एक दृष्टी असेल तर चिदविलास आहे, एक असेल तर मिथ्या माया विकार आहे. विकार आहे, विकार आहे तिथे विकास नाही. इथे विलास आहे तिथे विकास आहे. विलास शब्दाचा अर्थ केवढा भोग काढू नका, नाही का. विलास या शब्दाचा अर्थ भोग नाही. प्रत्येक गोष्टीमधून, प्रत्येक कृतीमधून प्रभूची आकृती प्रगट होत आहे, हे कळणं हा साक्षात्कार. आणि हे न कळणं ही आकृतीतली विकृती. लक्षात घ्या काय म्हटलं ते. जीवन असावं ते असंच असावं. अहो इतका सुंदर जन्म प्रभूने दिला, इतकं सुंदर दिलं, पुन्हा मिळेल की न मिळेल सांगता येत नाही. आहे ती अवस्था चांगली भोगा.
उद्याचा दिवस येईल की नाही सांगता येत नाही. आजचा दिवस तरी लोकांना आनंद देऊन मरा, सुख देऊन मरा. तुम्हालाही आनंद, त्यालाही आनंद. जीवनाचं मोठं कौतुक आहे. महाराज मोठ्या कौतुकाने सांगतायत. अरे हे जे आहे ते नीट लक्षात घ्या. काय आहे ते? ज्ञान हा बंदच आहे. चिदविलास निराळा, ज्ञानाला बंद म्हटलं. आता बघा, अज्ञान जाऊन ज्ञान. अज्ञान काय? जीवहम. ज्ञान काय? शिवहम. पण शिवहम म्हणणं हे सुद्धा बंदच आहे. असं कोण म्हणतात? शिवसूत्राच्या मिशाने शिव म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं अजून काहीतरी सांगावं. ते म्हणले शिव म्हणतात हा भाग झाला, पण त्याच्याबरोबर सुद्धा आणि ज्ञानबंधू असे शिवसूत्राचे मिनिशे म्हणितले असे सदाशिवे, आणि वैकुंठीचेही सुधारणे ज्ञानापाशी सत्वगुण बांधीजे, हे बोलणे बहु केले. मीच म्हणतो असं नव्हे, सिद्धांताचे गुरु जे आहेत आमच्या परंपरेतील शिव, तेच म्हणतायत. आणि तेच म्हणतायत असं नाही. कदाचित तुम्ही म्हणाल शिव जरा भोळे आहेत, शिव जरा साधे सुधे आहेत. नाही 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 म्हणले. शिव जरी साधे सुधे असले तरी शिवाला, हे बघा, साधे सुधे का त्या भस्मासुरून हात ठेवल्यानंतर तथास्तु म्हणले. ज्याच्या डोक्यावर हात ठेवल तो भस्म होईल. ते म्हणले तुझ्यापासून सुरुवात. म्हणून इथे ज्ञानेश्वरीत ओवी लिहिली आहे, तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे. मग ते सोडवण्याकरता कोण लागली? विष्णू. मोहिनीचं रूप घेऊन आले. बरोबर आहे ना. म्हणून ते सुजाणे, शहाणे. वैकुंठेचीही सुजाणे, ज्ञानापाशी सत्वगुण बांधीजे, हे बोलणे बहु केले. मीच म्हणतो असं नव्हे, तर शिवसुद्धा म्हणतात. आमच्या संप्रदायाचे प्रमुख, आमच्या परंपरेचे प्रमुख तेच म्हणतात. आणि त्याच्याबरोबर विष्णू भगवान जे वैकुंठीचे सुजाणे आहेत ते सुद्धा म्हणतात ज्ञान हा बंदच आहे. ज्ञान हा बंदच आहे. आश्चर्य वाटेल नाही तुम्हाला? त्याच्याकरता ही दृष्टी कळली पाहिजे अमृतानुभवाची. तुम्ही सगळे निघालाय, आम्ही ज्ञान घालवायला निघालो आहे. आणि अज्ञान घालून तुम्हाला होणार आहे ते ज्ञान होणार आहे. ते ठीक आहे, एवढ्या एवढ्या पुरतं. पण विशिष्ट अवस्थेमध्ये गेल्यानंतर पुन्हा आठवण करून देतो. ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे एक व्यक्ती गेली आणि त्यांना म्हणाली, महाराज मला काही कळत नाही, माझा उद्धार करा. त्यांनी पाठीवर थाप टाकली त्याच्या. हुशार आहेस म्हणले, फारच शहाणा आहेस. ते म्हणले, महाराज हो मी कळत नाही म्हणतोय, मला काय. अरे बाबा तू कळत नाही म्हणतोयस हे कळलं कशाने? काय कळत नाही म्हणतास हे कशाने? अरे हे ज्ञानच आहे, पुष्कळ झालं. बरं का, साधू संतांच्या पुढे जावं तेव्हा जास्ती शहाणपणा मिळू नये आणि शहाणपणा आपला उसळी पण घेऊ नये. एवढंच म्हणावं, महाराज मला काही कळत नाही, माझा सांभाळ करा. मला वाटतं ही जगातली फार मोठी प्रार्थना आहे. ती पुस्तकं दिलीत ना माळेबरोबर तुम्हाला, ती वाचली का कपाटात टाकून दिली? ते हँडबिल नाही आहे, ते माळेबरोबर जी पुस्तकं दिलेली आहेत त्याच्यामध्ये नेमावली आहे. माळ घातल्यानंतर सकाळी काय करावं, हरिपाठ कसा म्हणावा, मानसपूजा कशी करावी, मंत्र कोणता जपावा. बरोबर आहे ना? काय माळ तुटली तर काय करावी, मंगळसूत्र तुटलं तर काय करता. एका बाईने मला उत्तर दिलं, पर्समध्ये ठेवते. म्हटलं कायमचं का तात्पुरतं? असं कसं म्हटले, कायमचं कसं, घरी गेल्यावर सोनार राखून. मग तसंच हे पुन्हा दोरातून घालावं. आता काही प्रश्न आहे का? हे काही विचारण्यासारखे प्रश्न आहेत का?
अहो तुमच्या गळ्यातली काळी पोथ हे नवऱ्याचं मंगळसूत्र आहे, तुळशीची माळ हे पांडुरंगाचं मंगळसूत्र आहे. हां, काळी पोत घातल्यानंतर लग्न कुणाशी लागलं, तसं तुळशीची माळ घातल्यानंतर कुणाशी लागलं लग्न भावसार. अर्थात उशीर गेला असू द्या, पण काय बेटर लेट देन नेव्हर. काय हो, हे बघा, हे वर्म आहे त्यातलं. आयुष्यामध्ये पांडुरंगाचं वारकरी होणं मोठं भाग्याचं आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही हे का सांगता, मग कुणाचं सांगू? कुंकू एकचं लावून शेजारची स्तुती करू का? साधं सरळ गंमत आहे. पतिव्रते जैसा भ्रतार ब्रह्माण महानारायण तैशा परी, सर्वभावे लोभ्या आवडे धन महानारायण तैशा परी. दुसरी कोणाची स्तुती करणार आम्ही? कोणाची स्तुती करणार? आमच्या वाणीला दुसरं काही माहिती नाही. परमात्म्याला, पांडुरंगाला सर्व ठिकाणी बघतो. सगळी तीर्थ केली, यात्रा केली, पण जिथे जाईल तिथे माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं. बद्रीला गेलो, केदारला गेलो, केदारचं दर्शन घेताना म्हटलं काय महाराज कसं काय? ते म्हणले तुम्ही कुठून आला? म्हटलं आमची परंपरा तुमच्यापासून आहे म्हणून आलो. एक लक्षात घ्या, तत्वता आमच्या डोक्यात वादच नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाद. हे शैव आणि वैष्णव हे दोन भाग कारण नसताना झाले. उभा गंध लावतो तो वैष्णव आणि आडवा लावतो तो शैव. काय वाद आहे का काही करायचं? नाही, आमच्यात वादच नाही आहे. काय उत्पत्ती स्थिती लय. एक उत्पत्ती आहे तेव्हा त्याला ब्रह्मदेव म्हणतात. त्या स्थितीला, त्या स्थितीचं नाव ब्रह्मदेव आहे. उत्पत्ती म्हणजे स्थिती आहे, जिवंतपणा, याचं नाव आहे विष्णू. आणि शेवटी आपल्यात मिळवून घेतो तो शिव, किंवा नाहीसं करतो तो शिव. उत्पत्ती स्थिती लय, संपलं. याच्यामध्ये विशेष काय? त्या वेळेची ती नाव आहेत, नाही का? सुरुवातीला मुलगी आहे, बालिका आहे, मग मुलगी झाली, मग बायको झाली, मग आई झाली, मग आजी झाली, मग पणजी झाली, अजून 90 पिंड टिकल तर खापर पणजी झाली. एकच एकच, याच्याशिवाय दुसरे काही. म्हणून बघा, मुलगी जेव्हा पहिल्यांदा बाळंतपण होते ना, तर सगळे माहेरची वेळ, आता आई झालीस तू, डिग्री वाढली. म्हणजे काय पालटलं का तिच्यात? तसं परमार्थामध्ये इथे काहीच पालटायचं नाही, तेच असायचं, पण तुमच्या प्रतीतीत फरक व्हायला पाहिजे. मन मंदिरा गजर भक्तीचा.